ह्या जागेवर विहीर आहे आणि विहिरीतून पाणी इथं आल्याच्यानंतर इथं सबमेन पाईपचा वापर केला आहे. आता सबमेन पाईपचा वापर केला विहिरीमुळं तिथून आडव्या ज्या सऱ्या आहेत त्या इथपर्यंत येत नव्हत्या. तर इथं कशी जोडणी केली मी तुम्हाला दाखवून देतो. हो काय सबमेन पाईप इथं टी टाकून पाईप इकडं घेतला आहे आणि इकडं घेतल्याच्यानंतर हे पाईप असा इकडं सरळ जाऊ दिला आणि ह्या जागेवर पण त्यांनी एक एल्बो टाकला आहे. एल्बो टाकून त्याला 2 बांगड्या टाकल्यात आणि त्याच्यानंतर पुन्हा आणखीन हे असे कॉक बसवलेले आहेत. हे पहा, हे असे कॉक बसवले. तर मित्रांनो बघा, एक थेंबसुद्धा पाण्याचा इथं कुठं लिकेज होताना तुम्हाला दिसणार नाही. आणि ही सबमेन पाईप बसवली, इथं पण तुम्हाला पाणी लिकेज होताना दिसणार नाही. म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे ह्याची फिटिंग झालेली आहे. आणि हो का सध्या 5 HP मोटर आहे. पाईप एकदम टंगटंग झालेला आहे, पण पाईपाचं प्रेशर झेलण्याची ताकद चांगली आहे. तर बघा आता हे बघा इतका दाब हे सहन करतो पाईप आणि चांगली क्वालिटी असल्यामुळे हे एवढा दाब सहन करण्याची याच्यामध्ये ताकद आहे. तर मित्रांनो, गावकरी आपला शेतकरी मित्र हे आपलं यूट्यूब चॅनल आहे. ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. राम राम.